किंवा असं काही प्रसंग आहे का की ज्यामुळे तुमचा देवावर विश्वास बसलाय? नाही हे पहा, इथं कोकणातचा ब्राह्मण नाही पहिली गोष्ट, तर विषय संपला तिथेच पहिली गोष्ट. ते साईड पार्ट आय नेव्हर कन्सिडर की मी ब्राह्मण आहे की मी काय आहे की मी आता नाही. पण आईने जे शिकवलं आहे आजपर्यंत, म्हणजे लहानपणापासून म्हणजे एक एक्झाम्पल आहे सांगतो तुम्हाला. माझे बाबा आमच्या घरी, आम्ही होतो ग्वाल्हेरला, म्हणजे माझं शिक्षण आणि माझा जन्म मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. म्हणून मध्ये लोकांना की ह्याचं मराठी असं आहे, शिकतो अजूनही आणि शिकत राहीन आयुष्यभर. पण आमच्याकडे ना बाबा नेहमी गणपती आणायचे. मग जेव्हा मी इथं 5-6 वर्षाचा झालो ना, 7 वर्षाचा, म्हटलं आता बाबा मी आपले छोटे गणपती आणेन. तेव्हापासून आजपर्यंत ऑलमोस्ट 40 वर्ष झाली आम्ही गणपती घरी आणतो. ती एक असतं ना, एक सिस्टम बाबांनी सुरू केली किंवा आजोबांनी केली, जसं मग मी आणायचो, आता माझी मुलगी बसवते गणपती. तर ते धर्म आणि अध्यात्म घरी आहे. आई तर दिवसभर पूजा आणि करत राहते आणि तिचं बोलणंच माझ्यासाठी एक म्हणजे शिकवते ते, इट्स स्पिरिच्युअल. सेकंडली आमच्या घरी खूप असं सिस्टम आहे की आम्ही कर्मवरती खूप बिलीव्ह करतो. तुम्ही कर्म तुमचे कसे आहे ना, आणि तो तुमचा धर्म आहे ॲक्च्युली. तो माझी कर्मभूमी असो किंवा कोणाबद्दल असो किंवा कोणत्या माणसाबद्दल असो, तुम्ही काय करताय ना, तुम्ही कोणाचं नुकसान नाही करत आहे, तुम्ही कोणाला उगाच काही बोलत नाही आहे, तुम्ही ते बॅकबायटिंग पण नाही करत आहे, तसं आहे ते. तर आमच्यासाठी तो धर्म म्हणजे कर्म आहे. आणि रेस्ट ऑब्व्हियसली वी फॉलो ऑल द ट्रेडिशन्स जे आपल्याकडे, दिवाळी, दसरा असो, पूजा असो, सत्यनारायणची कथा असो, सगळं फॉलो करतो. हिंदू आहे आपण, तर करणारच ना. तर आपला धर्म येतो, तर आपण जितके वस्तू करू शकतो ते करतो आपण. आणि माझ्या हिशोबाने एक माझं खूप मत आहे, म्हणजे ते माझं पर्सनल मत आहे की आपल्या आत देव आहे, तर त्यांना विचारा, त्यांच्याशी मागा आणि कीप युअर सेल्फ पॉझिटिव्ह. ती एक माझी नेहमी एक सवय अशी ठेवायची. तर मी खरं सांगू, जास्त मंदिरांमध्ये जात नाही. मी जातो जेव्हा इच्छा असते, जेव्हा देव बोलवतात तेव्हा जातो. पण मी इथे जास्त म्हणजे खरं बोलतो आपल्याशी, की नाही, आपल्याशी खोटं बोलून कुठं जाणार ना. आणि आपल्या आत देव आहे, तर देवांशी खोटं बोलू शकत नाही.